आहात by God's grace. देवाच्या कृपेने. Amen. आमेन. Be joyful, be happy, आनंदी व्हा, हर्षित व्हा, do not fear. भिऊ नका. That's what our Father wants to tell you. असंच आपल्या देवपिताला तुम्हाला सांगायची इच्छा You आहे. don't have to fear of anything. कुठल्याही गोष्टीच्या तुम्ही भीती बाळगू नये. Amen. आमेन. The word of God is the answer. देवाचे वचनच उत्तर आहे It's good to hear the word आणि देवाचे वचन ऐकणे चांगलं आहे. because the word will wash away all darkness. कारण देवाचे वचन सर्व अंधकार धुवून टाकणार. Anything that is not of God, that is not of heaven, आणि जो कुठल्याही गोष्टी देवाच्या नाही, स्वर्गाच्या नाही, the word of God will free you. देवाचे वचन तुम्हाला मुक्त करणार. That's what the Bible says. आणि असं शास्त्र When you म्हणतं, know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, when you hear and know the truth, जेव्हा तुम्ही सत्य ऐकणार आणि the जाणून truth will घ्याल, make you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त करणार. What does it mean? ह्याचा अर्थ काय आहे? It makes you free from all that is of darkness. आणि ही गोष्टी तुम्हाला सर्व प्रकारच्या अंधकारापासून दूर करतो. Anything that is of darkness कुठल्याही गोष्टी जो अंधकाराची that आहे, takes you into bondage, जे तुम्हाला बंधनात घेऊन येत आहे, the word of God will make you free. देवाचे वचन त्या गोष्टीतून तुम्हाला मुक्त करणार. Amen. आमेन. Because the darkness is there to bind you. कारण अंधकार आहे तुम्हाला बांधण्यासाठी, But the word of God, पण देवाचे when वचन you hear it, जेव्हा तुम्ही ते ऐकणार, when you give attention to the word, जेव्हा तुम्ही वचनाकडे लक्ष लावणार, it can make you free. देवाचे वचन तुम्हाला बंधमुक्त करू शकतो. Amen. आमेन. Okay, praise the Lord. प्रभूची स्तुती असो. You know, today I want to teach you आज मला तुम्हाला शिकवायचं आहे something is very, very important. आणि काय खूप महत्त्वाची गोष्टी शिकवायची इच्छा आहे. Salvation तारण and being born again, आणि नवीन जन्म पावणे or being born again किंवा नवीन जन्म and घेणे salvation. आणि तारण Both are different. दोन्ही वेगळी गोष्टी You know, आहेत. many try to mix it up. अनेक लोक त्याला मिश्रित करायचा प्रयत्न करतात. If you understand separately, जर तुम्ही त्याला वेगळ्या रीतीने समजून you घेतले, can be blessed. तुम्ही आशीर्वादित होऊ शकता. And that's what I'm going to try to do today. आणि आज ते मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करणार. First, we will see प्रथम आपण the पाहणार, Bible says that Jesus is the door to salvation. शास्त्र म्हणत आहे येशू तारणाकडे दार आहे. He is the door to salvation. येशू तारणाकडे दार आहे. He is the door दरवाजा. to heaven. तो स्वर्गाकडे जाणारा दार He आहे is the door to be saved. आणि तोच दार आहे ज्याच्यामुळे आपल्या तारण होऊ शकतो. God has made Jesus as the door. आणि देवाने येशूला दार बनवले आहे. There's only one door आणि एकच दरवाजा आहे that leads to eternal life, जो सार्वकालिक जीवनाकडे that घेऊन leads to जातो, heaven, जो स्वर्गाकडे घेऊन जातो, that makes us a child of God, जो आपल्याला देवाचे लेकरू बनवतो, that lets us enter into the family of God. जो आपल्याला देवाच्या कुटुंबात प्रवेश देतो, That is Jesus. तो आहे येशू. Amen. आमेन. There's no other door. आणि इतर कुठलाही दरवाजा नाही The only door is Jesus. आणि एकच दार आहे, तो आहे येशू. If you don't know this door, जर तुम्हाला ही दार माहिती नाही, then you don't have entry. मग तुम्हाला प्रवेश नाही. So you must know the door. म्हणून तुम्हाला तो दरवाजा समजला पाहिजे. Now, what does it mean that Jesus is the door to salvation? आणि याचा अर्थ काय आहे की येशूच तो दार आहे तारणाकडे. The Lord Jesus said in John 10:9, आणि येशूने योहान 10:9 मध्ये सांगितले, I am the door. मी दार आहे. He's not telling you or showing you the door. आणि तो तुम्हाला दरवाजा दाखवत नाही. He's telling you that He is the door. आणि येशू स्वतः तुम्हाला म्हणत आहे की तो स्वतः दार आहे. By me, आणि माझ्याद्वारे, if any man enter in, आणि माझ्याद्वारे जर कुठलाही मनुष्य प्रवेश करतो, he shall be saved. त्याच्या तारण होणारच. Amen. आमेन. Hello? Isn't it wonderful? आणि ही काय अद्भुत गोष्टी You नाही don't का? have to search for doors, many doors. अनेक दारांची शोध तुम्हाला करायची गरज नाही. Praise God, God has provided a door for us. आणि प्रभूची स्तुती असो, देवाने आपल्यासाठी दार उपलब्ध केलं And आहे. that door is आणि Jesus. तो दार आहे येशू. I really become excited about Jesus. आणि मी येशू विषयी खूप उत्तेजित होतो. Because of Him, आणि येशू ख्रिस्तामुळे we got the entry. आपल्याला प्रवेश मिळाली We आहे. become a child of God. आपण देवाचे लेकरू होतो. We have the life of God. आपल्याकडे देवाचे जीवन आहे. What a blessing Jesus आणि is. किती महान आशीर्वाद येशू So the Lord आहे. says, म्हणून प्रभू म्हणतो, I am the door. मीच तो दार आहे. That means there is no other door. ह्याचा अर्थ आहे की इतर कुठलाही दरवाजा So नाही. don't waste your time knocking at someone else's door. म्हणून तुमचा वेळ घालवू नका इतर कुठल्याही दारावर ठोकून. Huh? There's only one door. एकच दार आहे. And Jesus said, I am the door. आणि येशू म्हणतो मीच तो दार आहे. What a blessing. आणि किती महान आशीर्वाद. I am the way.
मीच तो मार्ग आहे I am the truth. आणि मीच तो सत्य I आहे. am the life. मी That's it. जीवन आहे. You know, no man ever spoke like Jesus. आणि कुठल्याही मनुष्याने येशू सारखं बोलला They नाही. can show you the way. ते तुम्हाला मार्ग दाखवू शकत They can आहे. show you the truth ते तुम्हाला सत्य or दाखवू tell you the truth. किंवा तुम्हाला सत्य सांगू शकत आहे They can show you the life. आणि ते तुम्हाला जीवन दाखवू But the शकत Lord आहे. says, I am the way. पण प्रभू म्हणत आहे मी स्वतः तो मार्ग आहे. I am the truth. मी तो सत्य आहे I am the door. आणि मीच तो दार आहे I am life. आणि मीच जीवन आहे. What more do you want? आणि कुठल्या अधिक गोष्टीची तुम्हाला गरज आहे. He is everything. आणि येशू सर्वत्र आहे. You don't need to search here and there. आणि तुम्हाला इथे तिथे शोधायची I गरज am the नाही. door. मीच तो दार आहे. By me, if any man enters, माझ्याद्वारे जर कुठल्याही मनुष्याने प्रवेश केला he shall be saved. त्याच्या तारण होणार. Amen. Amen. Wonderful. Wonderful. अद्भुत गोष्टी. First the door, प्रथम दार then salvation. मग तारण. First the door that is born again, प्रथम तो दार म्हणजे or eternal life, सार्वकालिक जीवन then is प्राप्त. salvation. आणि मगच तारण येतो. Both are different. दोन्ही वेगळं आहे. That's why, many people can mix it up, but we don't have to mix it up. I'll show you why. अनेक लोक मिश्रित करत आहे पण आपल्याला ते मिश्रित करायची गरज नाही. मी तुम्हाला दाखवणार आहे का. Then in Hebrews 10:20, मग इब्री करास 10:20 the Bible says, शास्त्र म्हणत आहे by a new and living way. आणि एक नवीन व जिवंत मार्गाने This is a new way, आणि एक नवीन मार्ग आहे not a dead way, but a living way, आणि एक मृत मार्ग नाही पण जिवंत मार्ग आहे which Jesus has consecrated for us. जो येशूने आपल्यासाठी समर्पित केला आहे He separated it for us आणि त्यांनी आपल्यासाठी तो वेगळा केला आहे through the veil that is His flesh. आणि त्याच्या पडद्याद्वारे जो त्याचा देह आहे. In other words, आणि इतर by शब्दांमध्ये shedding His blood त्याच्या रक्त ओतून on the cross at Calvary, आणि कल्वरीच्या क्रूसावर आपल्या रक्त सांडून Jesus opened the door of salvation येशूने तारणाच्या दार आपल्यासाठी उघडले. to every person प्रत्येक व्यक्तीसाठी who would ever live on this earth. जो कधी या ग्रह पृथ्वीवर Not राहणार only आहे. for Christians, फक्त ख्रिस्ती लोकांसाठी but नाही for every person who is born on this earth. पण प्रत्येक व्यक्ती जो या भूतलावर जन्म घेणार त्याच्यासाठी देखील. When Jesus died जो येशू मरण पावला and shed His blood आणि त्याच्या रक्त त्यांनी ओतले for the remission of our sins, आपल्या पापाची क्षमांसाठी. the Bible says the curtain आणि शास्त्र म्हणत आहे जो पडदा आहे that separated the Holy of Holies जे अति पवित्र स्थानाला वेगळं केले from the holy place पवित्र स्थानापासून was rent in two, आणि ती पडदा दोन भागामध्ये was फाटले opened up. आणि ती उघडले गेले. That partition separated man from the Holy of Holies. In the Old Testament we read. आणि जो पडदा आहे मनुष्याला अति पवित्र स्थानापासून वेगळं केलं असं आपण शास्त्रामध्ये वाचतो. Where the presence of God dwelt. जिथे देवाचं सानिध्य होता. That's what we read in the Old Covenant. आणि असंच आम्ही जुना He's करारात so वाचतो. holy आणि देव इतका पवित्र that आहे no one could enter His presence. की कोणी त्याच्या सानिध्यामध्ये प्रवेश करू It शकत was नव्हतं. kept that way till Jesus came. आणि ती तोपर्यंत असं राखले गेले होते जोपर्यंत येशू आले नाही तो. Amen. That curtain was His flesh. आणि तो पडदा येशूचा देह होता. When He paid it, जेव्हा त्यांनी त्याची फेड केली it was separated, it was open for everyone to come inside now. आणि ती वेगळं झालं आणि ते फाटले जेणेकरून प्रत्येक लोक आत येऊ शकत आहे. So here we see म्हणून इथे आपण the पाहू. old covenant pattern आणि जुना कराराचा जो नमुना of होता entering into God's presence देवाच्या सानिध्यामध्ये प्रवेश करण्यासाठी was rent into two. ती दोन भागामध्ये दुभागले गेले. Now, under the new covenant of grace, आता कृपेच्या नवीन कराराखाली anyone who believes in Jesus जो कोणी ईश्वर विश्वास करतो can enter our Father's presence. ते आपल्या पिताच्या सानिध्यात प्रवेश करू शकत आहे. Amen. Amen. Now, whenever I pray, आता जेव्हाही मी or when प्रार्थना I pray करतो with my wife, किंवा जेव्हा मी माझ्या पत्नी बरोबर प्रार्थना करतो we are in the presence of our Father. I आम्ही say, आपल्या पिताच्या सानिध्यात we don't असतो. say, "Can I come in?" आपण No. म्हणत नाही की आम्ही आत येऊ का, Can I knock? मी ठोकू का. No. नाही, You have a direct entry. तुम्हाला सरळ प्रवेश आहे The presence is open for you आणि सानिध्य तुमच्यासाठी नेहमी उघडा because you आहे. have believed in कारण Jesus. तुम्ही येशूवर विश्वास केला You आहे. are in our Father's presence always. तुम्ही नेहमीच आपल्या पिताच्या सानिध्यामध्ये You don't have to ask permission. आणि तुम्हाला परवानगी विचारायची गरज नाही. Permission is granted परवानगी तुम्हाला दिली because you गेली have believed in कारण Jesus. तुम्ही येशूवर विश्वास केले आहे म्हणून. Amen. आमेन. You don't have to even think, आणि तुम्हाला विचार देखील करायची गरज नाही "Oh, how can I enter?" की मी कसं प्रवेश करू. Till today people are preaching. आज देखील लोक प्रचार करत आहेत Knock karo, Prabhu, Prabhu. No, you don't have to do all that. आणि तुम्हाला हे सर्व युक्ती करायची गरज नाही. Hello, why do you want to go into the Old Testament तुम्हाला जुना करारात जायची काय when इच्छा it is आहे? torn into two जेव्हा ती पडदा दोन भागामध्ये फाटले आहे and the presence is available for everyone who believed in Jesus? आणि तो सानिध्य प्रत्येक लोकांसाठी उपलब्ध आहे जो ईश्वर विश्वास करत You are आहे. in the presence of the Lord
always. तुम्ही नेहमी प्रभूच्या सानिध्यामध्येच You, आहे. you don't have to fast and pray. तुम्हाला उपवास व प्रार्थना करायची गरज प्रभु नाही. आज उपवास प्रार्थना की आज मैं आता हूं. नहीं नहीं, प्रभु दया करो, प्रभु प्रभु. That's all in the old covenant. आणि हे सर्व जुना करारात That होते. is over. आणि ती संपली आहे. Amen. आमेन. Why do you take the long route आणि तुम्ही लांब रस्ता का घेता? when shortcut is available? जो आपल्यासाठी छोटा रस्ता आहे. Hello. The Israelites चक्कर मारा 40 साल when there was a short route. आणि जेव्हा छोटा Because of रस्ता होता, disobedience. इस्रायलच्या लोकांनी 40 वर्ष चक्कर घातले कारण त्यांनी अवज्ञा केले म्हणून. Amen. Know the word. आणि वचन जाणून घ्या. Everything is for you. प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी आहे. Even our Father's presence is for you. आणि आपल्या पिताच्या सानिध्य देखील You तुमच्यासाठी. never come out of a Father's presence. आणि तुम्ही कधीच पिताच्या सानिध्यातून बाहेर निघत नाही. Amen. आमेन. Because you're in Jesus कारण तुम्ही येशूमध्ये and आहे. Jesus is in you. आणि येशू तुमच्यात आहे. You're united as one. आणि तुम्ही एक Oh, झाले आहे. what more you want? मग अधिक तुम्हाला काय पाहिजे? Amen. आमेन. Know the truth आणि सत्य जाणून घ्या and walk in freedom. आणि मोकळीकतामध्ये चाला. Amen. आमेन. You don't need to cry today. आज तुम्हाला रडायची गरज I नाही. know there are many Christians. आणि अनेक The ख्रिस्ती moment they come in the church, आणि ज्या क्षणी ते मंडळीत they'll येतात start crying. ते रडायला सुरू करतात. I know they have though now they have stopped crying after hearing the word. आता ते रडण्याचे थांबवले आहे वचन Because they ऐकल्यानंतर. always feel that they live in condemnation. कारण त्यांना वाटत आहे की ते नेहमी They always have दंडाखाली that जगत आहे. fear. त्यांच्यामध्ये नेहमी भीती आहे. I don't know what God says about me. आणि मला माहिती नाही देव माझ्याविषयी काय बोलतो. Maybe God is angry. कदाचित देव रागिष्ट आहे. I'm not well pleasing to Him. मी देवाला अति संतुष्ट Today करणार I नाही. didn't live a good life. आज मी चांगलं जीवन All जगणार नाही. these thoughts हे सर्व are विचार troubling them. त्यांना त्रास देतात. And they want the pastor, the man of God to say, God loves you. Ha, कितना शांति लगा. Ah. त्यांना पाहिजे की देवाचे He never सेवक या quit पाळात loving म्हटलं you. पाहिजे की देव तुमच्यावर प्रीती करतो. त्यांना मग खूप You're not far away चांगलं from वाटतं. him. देव तुमच्यावर प्रीती करत Who आहे. is देव the तुमच्यापासून closest दूर to नाही. God? देवाच्या अगदी जवळ कोण आहे? कोण आहे? प्रभू येशू. तुम्ही कुठं आहे? प्रभू येशू मध्ये. तुम्ही जवळ आहे. Amen. You are the closest. तुम्ही अगदी जवळ आहे. How much more close to get now? मग अधिक किती जवळ तुम्ही येणार? Amen. आमेन. See, by faith. विश्वासाने. All this happens by faith. आणि हे सर्व गोष्टी विश्वासाने होतो. You must know the word in the right way. आणि तुम्ही वचनाला योग्य रीतीने जाणून घेतले Get पाहिजे. the revelation and live strong in the Lord. आणि Okay. Get the revelation. आणि ते प्रकटीकरण तुम्ही प्राप्त करा. So once that partition was rent एकदा तो जो पडदा होता दुबागला गेला by the sacrifice of Jesus' own body on the cross, आणि येशूच्या स्वतःच्या देह जेव्हा त्यांनी क्रूसावर बलिदान केला तेव्हा the presence of God was no longer contained in a man-made tabernacle. आणि त्या वेळेपासून देवाचे सानिध्य मनुष्याने बनवलेल्या मंडपापर्यंत सीमित नव्हता. By the sacrifice of Jesus, येशूच्या बलिदानाने the presence of God came to dwell in every person who believes in the Lord Jesus Christ. आणि येशूच्या बलिदानाने देवाचे सानिध्य प्रत्येक व्यक्तीवर आलेले आहे जो येशू ख्रिस्तावर विश्वास करतो. Amen. Amen. The presence of God is come in you. आणि देवाच्या सानिध्यास तुमच्यात आलेली आहे. You are in the presence of our Father, तुम्ही तुमच्या पिताच्या सानिध्यात आहे. as the Lord Jesus is. जसं प्रभू येशू आहे. Amen. See, Amen. it works by faith. आणि हे विश्वासाने काम होतो. It works by faith. आणि विश्वासाने कार्य होतो. So, Jesus is the door to every blessing. म्हणून येशू प्रत्येक आशीर्वादाकडे दार आहे. There is no other door आणि इतर कुठलाही दरवाजा नाही for us. आपल्यासाठी. This door is the grace door, आणि हा जो दरवाजा आहे कृपेचा दरवाजा आहे. and it opens for everyone who believes आणि हा दार प्रत्येक लोकांसाठी उघडतो जो विश्वास करतो. and never closes for you, आणि हा दार कधीच तुमच्यासाठी बंद होत because नाही. Jesus himself is the door कारण or, येशू स्वतः दार आहे. or the door of grace for us. किंवा येशू स्वतःच कृपेचे दार आहे So आपल्यासाठी. what a blessing Jesus is to the whole world. म्हणून किती महान आशीर्वाद आहे येशू पूर्ण जगासाठी. Though we are all sinners, जरी आम्ही सर्व पापी आहे yet because of his great love for us, तरी त्याचे महान प्रीती जो आमच्यासाठी he आहे has opened the त्याच्यामुळे door for us. त्यांनी आपल्यासाठी दार उघडला आहे. This open door means grace. आणि उघडा दार म्हणजे कृपा. The door shut means that you come by the way of the law, banging. Please, आणि- दरवाजा खोलो, दरवाजा खोलो, दरवाजा खोलो. दार बंद म्हणजे तुम्ही नियमशास्त्राच्या मार्गाने येत आहे आणि दार ठोकत आहे आणि म्हणत आहे दार उघडा, दार उघडा. मैं आज उपवास किया, दार खोलो. मैं आज बहुत रडू रडू प्रार्थना किया, दार खोलो. ऐसा नहीं है. कृपा का दरवाजा खुला है तुम्हारे लिए हमेशा के लिए. Amen.
You just make an entry. तुम्ही फक्त त्याच्यात प्रवेश करा. Praise God for Jesus. आणि प्रभूची स्तुती असो येशूसाठी. So today we don't need to cry. आज आपल्याला रडायची We गरज नाही. don't need to plead and beg आपल्याला विनंती करायची, or भीक मागायची seek गरज for नाही mercy, किंवा दयाची याचना for करायची God गरज नाही. to open the door of salvation जेणेकरून देवाने आपल्यासाठी तारणाच्या दार उघडले or पाहिजे healing किंवा or आरोग्यासाठी blessing. किंवा आशीर्वादासाठी. Amen. Amen. You don't have to do all that. तुम्हाला हे सर्व गोष्टी करायची Though गरज many नाही. may preach, cry out to God, beg and plead to God to bless you. जरी अनेक लोक प्रचार करणार की देवाकडे आरोळी करा, देवाकडे भीक मागा, विनंती करा तुम्हाला आशीर्वाद That is देण्यासाठी. not required. आणि ह्या गोष्टीची गरजच नाही. I know many want emotional kind of messages अनेक लोकांना भावनात्मक संदेश पाहिजे, because they have never learned to walk by faith. कारण त्यांनी कधीच विश्वासाने चालायला शिकले नाही, So they are touched by emotions. म्हणून ते भावनाने स्पर्शित And होतात. when they're touched by emotion, they think, oh, God spoke. आणि जेव्हा ते भावनाने स्पर्शित होतात तेव्हा त्यांना वाटते की देव त्यांच्याशी बोलले. That will not help you at all. आणि ही गोष्टी मुळीच तुमची मदत करणार नाही. You need to walk by faith. तुम्ही विश्वासाने The चालले Bible पाहिजे. says, शास्त्र म्हणतो without faith, it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. Don't look for emotions. आणि भावनाची वाट बघू नका. Someone is crying or someone is shaking, oh, God is there. No. आणि कोणी रडत आहे, कोणी हालत आहे, ह्याच्यावर देव आहे असं नाही. Now, in John 10:11, आणि योहान 10:11. 10:11 मध्ये Jesus calls himself the good shepherd. आणि येशू स्वतःला चांगला मेंढपाळ बोलतो. He is not only the shepherd, but good shepherd. तो फक्त मेंढपाळ नाही पण चांगला मेंढपाळ आहे. And he says the good shepherd lays down his life for the sheep. आणि तो म्हणतो की चांगला जो मेंढपाळ आहे आपल्या मेंढरूसाठी आपलं प्राण दान करतो. He is the door. आणि येशू He is दार the आहे. good shepherd तो चांगला who मेंढपाळ आहे, gave his life for you. ज्यांनी त्याचे प्राण तुमच्यासाठी दिले. He is the one who takes us in आणि तोच आपल्याला आत घेतो and he protects us. आणि तो आपलं संरक्षण करतो. He blesses us तो आपल्याला आशीर्वादित and he करतो heals us. आणि आपल्याला आरोग्य देतो. He is the only one आणि येशू एकुलता एक व्यक्ती आहे we need in our life. ज्याला आपल्याला आपल्या जीवनात गरज आहे. Amen. Amen. He is the only one. आणि येशू एकुलता एक व्यक्ती आहे. So he is the door of salvation. म्हणून तो तारणाचा दार He आहे. has already made a way for us. त्यांनी आधीच आपल्यासाठी मार्ग तयार केला आहे. But each person must walk in. पण प्रत्येक व्यक्तीने त्या मार्गात प्रवेश केला Yeah, पाहिजे. he won't force anyone. आणि येशू कुणावरही बळजबरी करणार नाही. Now, I want to also speak to you about now salvation. आता मला तुम्हाला तारणाविषयी बोलायची इच्छा आहे. This word salvation आणि हा जो शब्द आहे तारण, is very different from the word born again. आणि हा जो शब्द तारण आहे, नवीन जन्म जो शब्द आहे ह्याच्यापासून खूपच वेगळा शब्द आहे. If you mix it up, जर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टीला that is मिश्रित one of the केले- reasons many don't receive healing or blessing. आणि ही एक कारण आहे की अनेक लोकांना आरोग्य किंवा आशीर्वाद मिळत नाही. So let me speak to you about these two. आणि मी ह्या दोन गोष्टींविषयी बोलतो तुमच्याशी. The Greek word for salvation आणि जो हेलेनी शब्द आहे तारणासाठी is soteria, ती आहे सोटेरिया, which means ज्याचा अर्थ आहे deliverance, सुटका, preservation, राखून ठेवणे, safety. सुरक्षा. See, these are all the different meanings of the word soteria, आणि हे which means salvation. वेगवेगळं अर्थ आहे सोटेरियाच्या, ज्याचा अर्थ आहे तारण. Now, salvation is a blessing only to those who are born again. आणि तारण एक आशीर्वाद आहे फक्त त्या लोकांसाठी ज्यांचा नवीन जन्म झालेली आहे. That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Soteria or salvation, which Soteria. carries all the blessings, सोटेरिया किंवा तारण त्याच्यामध्ये सर्व आशीर्वाद समावेश आहे. are only for those who become a child of God. आणि हे आशीर्वाद फक्त त्या लोकांसाठी आहे जे देवाचे लेकरे झाले आहे. You cannot expect these blessings if you're not born again. आणि तुम्ही ह्या गोष्टीची अपेक्षा करू शकत नाही जर तुमचा नवीन जन्म झाले नाही तर. So, born again म्हणून नवीन is जन्म different from salvation. म्हणून नवीन जन्म आणि हे तारण जे आहे दोन्ही वेगळं आहे. Because Christians have not understood this, आणि ख्रिस्ती लोकांना ही गोष्टी समजले नाही some म्हणून Christians became afraid of this passage in Hebrews 2:1-3. आणि काय लोक ख्रिस्ती लोक घाबरून गेले हिब्री जे 2:1-3 हे अध्याय वाचून. How shall we escape आपलं कसं बचाव होणार if we neglect so great salvation? जर आपण एवढा मोठा तारणाचा दुर्लक्ष केले See, तर. That's why they have that fear. म्हणून त्यांच्यामध्ये ही भीती आहे. And some preached in such a way आणि काय लोक असं प्रचार करतात that put fear. जे भीती घालतात. They said, oh, if you neglect salvation, you'll go to hell. आणि ते म्हणतात जर तुम्ही तारणाच्या दुर्लक्ष केले तर तुम्ही नरकात जाणार.
But we must not neglect salvation. I will tell you the reason why. आणि तुम्ही तारणाच्या दुर्लक्ष नाही केले पाहिजे. मी तुम्हाला कारण सांगणार So आहे let का? us not mix up born again म्हणून आपण नवीन जन्म and salvation. आणि तारण हे दोन्ही मिश्रित करू नये. And that's one of the reasons many are confused when they read the word of God. हीच एक कारण आहे की अनेक लोक गोंधळून जात आहे जेव्हा ते देवाचे वचन वाचत आहेत So, तेव्हा. so I'm separating and showing you this. म्हणून मी तुम्हाला नवीन जन्म आणि तारण वेगळं करून दाखवत Salvation आहे. तारण Is for those who are born again. तारण त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या नवीन जन्म झालेली आहे. Because salvation is a blessing. कारण तारण एक आशीर्वाद आहे. In Greek it means soteria, आणि हेलेनी म्हणजे सोटेरिया आहे, which means deliverance, ज्याचा अर्थ आहे सुटका, which means preservation, ज्याचा अर्थ आहे राखून which ठेवणे, means safety. ज्याचा अर्थ आहे सुरक्षा. All these blessings are in the package of salvation. आणि हे सर्व जे आशीर्वाद आहे तारणाच्या पुडामध्ये आहे. And you get this salvation आणि तुम्हाला हे तारण after मिळतो you become born again. तुमच्या नवीन जन्म झाल्यानंतर तुम्हाला हे नए तारण जीवन प्राप्त के होतं. बाद, Amen. प्रभु का बच्चा होने के बाद ये सब तुम्हारा आशीर्वाद है. Because you are saved, तुमच्या तारण झाले आहे म्हणून you get the blessings of salvation. तुम्हाला तारणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. So many people once they are born again, खूप लोक जेव्हा त्यांच्या एकदा नवीन जन्म then झाले to get this salvation blessing, मग हे तारणाचा आशीर्वाद they do मिळवण्यासाठी many things. ते अनेक गोष्टी करतात. They go by works. ते कामाने जातात. आज मैं रोड प्रार्थना किया, आज उपास 40 दिन किया आरोग्य के लिए. No, that is the reason you are not blessed. आणि हीच कारण आहे की तुम्ही आशीर्वादित नाही. So understand very carefully. म्हणून खूप चांगल्या रीतीने This समजून is घ्या. a blessing आणि हे एक आशीर्वाद आहे only for those फक्त त्या who are लोकांसाठी born again. ज्यांच्या नवीन जन्म Are झाले you born again? तुमच्या नवीन जन्म झाले Hello? आहे का? Yes. होय. तो ये आशीर्वाद तुम्हारा है. मग ही जी आशीर्वाद आहे तुमची आहे. Amen. आमीन. अगर तुम born again नहीं है तो ये आशीर्वाद नहीं मिलेगा. अगर तुम born again है ये आशीर्वाद तुम्हारा है. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? In fact, a time should come you don't even need prayer. आणि अशी वेळ आली पाहिजे की तुम्हाला प्रार्थनेची देखील गरज I'm telling you the नाही. truth. तुम्हाला सत्य सांगतो. Many may not tell you. अनेक लोक तुम्हाला सांगणार नाही. When you stand by faith, जेव्हा तुम्ही विश्वासाने when उभे you're राहता, conscious, जेव्हा तुम्हाला जाणीव I'm a आहे child of God. की मी देवाच्या I'm लेकरू born आहे, again. माझ्या नवीन जन्म This झाला, blessing is mine. आणि ही आशीर्वाद It माझी, applies to you. आणि ही गोष्टी तुमच्यासाठी लागू You होतो. receive it by faith तुम्ही विश्वासाने ते प्राप्त in करता. Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. You don't have to work it out. तुम्हाला त्याच्यासाठी काम करायची गरज नाही. Grace will not allow you to work. आणि कृपा तुम्हाला काम करायची परवानगी देणार नाही. It's without merit. आणि ही योग्यता शिवाय आहे. Even though you don't deserve. जरी तुम्ही लायक नाही, Because you're a child of God. तुम्ही देवाचे लेकरू Because आहे you're म्हणून, born again. तुमच्या नवीन जन्म झाले Having the म्हणून, life of God. तुमच्यामध्ये देवाचे जीवन You आहे become the म्हणून, family of God. तुम्ही देवाच्या कुटुंबात आहे And म्हणून, God is our Father. आणि देव आपला पिता आहे So म्हणून, this blessing is yours. म्हणून ही जी आशीर्वाद आहे तुमची आहे. Amen. Amen. Hello. Many, to be saved they did nothing. आणि तारण मिळवण्यासाठी त्यांनी काय केले नाही. But after they are saved, पण तारण to झाल्यानंतर receive healing, आरोग्य प्राप्त they करण्यासाठी do many things. ते अनेक गोष्टी करतात. तुम प्रभु का बच्चा फुकट से में हो गया तुम, मगर जो आशीर्वाद छोटा मोटा आने का है उसके लिए तुम तरस रहा है. Oh my, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Why will he be reluctant to give his own children? देव त्याच्या स्वतःच्या लेकराला द्यायला का नाकारणार? तुमको बच्चा बनाया फुकट का, कुछ नहीं किया. We were not deserving. आम्ही लायक नव्हते Without merit. आणि योग्यता We were in शिवाय the deepest of sin. आम्ही खूप खोल पापामध्ये होते. Yet he forgave you. तरी देवाने आपल्याला Past, क्षमा present केले. and future sins. आणि आपल्या भूतकाळ आणि भविष्याचे Now आणि you become वर्तमानाचे his पाप. child. आता आपण त्याचे लेकरू झाले Now आहे. you're heirs of God and co-heirs with Christ. आता तुम्ही देवाचे वारिस आहे आणि ख्रिस्ताबरोबर सहवारिस आहे. तुम फुकट का हेर हो गया उसका. अभी क्या काम कर रहे हो, मेहनत कर रहे हो आशीर्वाद के लिए. See, these are the messages that has destroyed Christians. आणि असं जे संदेश आहे ह्याच्यामुळे ख्रिस्ती लोकांचा नाश झालेली आहे. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? It's very important that you see this. आणि खूप महत्वाचे आहे की तुम्ही हे बघून घेतले पाहिजे. You don't need information, you need revelation. तुम्हाला माहितीची गरज नाही, तुम्हाला प्रकटीकरणाची गरज आहे. Okay, let me go a little further because आपण पुढे we're running जाऊया. short of time. Okay.
So we know what is born again. आपल्याला माहिती आहे नवीन जन्म म्हणजे काय It's what happens in your spirit. आणि ती काय तुमच्या आत्मात जो होतो तो Once you repent एकदा तुम्ही and पश्चाताप केला confess Jesus as your Lord and Savior आणि येशूला आपला प्रभू व तारणारा म्हणून जेव्हा and तुम्ही believe कबूल that करता God raised him from the dead, आणि जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे की देवाने येशूला मृत्यूतून you उठवले become born again. तुमचा नवीन जन्म होतो It also means, त्याचा अर्थ हे देखील आहे born again also means नवीन जन्माचा अर्थ आहे to move from darkness into light. की तुम्ही अंधकारापासून हालून प्रकाशात येतात Just try to know all this. आणि हे सर्व जाणून घ्यायचा प्रयत्न करा The first is born again. प्रथम आहे नवीन जन्म And to be born again means आणि नवीन जन्म पावणे to म्हणजे move from darkness into light. तुम्ही अंधकारातून प्रकाशात येत आहे We were in darkness. आम्ही अंधकारात होते Because you became born again आपण आपला नवीन जन्म by the झाला light of God, देवाच्या जीवनाने you are moved from darkness into light. तुम्ही अंधकारापासून हालून प्रकाशात आले आहे So born again means a transition, a translation from the old to the new, from darkness to the light. आणि नवीन जन्म पावणे म्हणजे जुन्यापासून नवीन गोष्टीमध्ये आपलं स्थलांतरण होतं बदली होतो आणि अंधकारापासून आपल्या प्रकाशामध्ये From the बदली kingdom होतो. of darkness to the kingdom of light. आणि अंधकाराच्या राज्यापासून प्रकाशाच्या राज्यात आम्ही येतो From the authority of Satan to the authority of God. आणि शैतानाच्या अधिकारापासून आपण देवाच्या अधिकाराखाली येतो From the father of darkness to the father of light. अंधकाराच्या पितापासून आपण प्रकाशाच्या पिताखाली येतो Amen. So it's a transition. म्हणून ही एक बदली आहे रथ You're बदली आहे. removed from that place. आणि तुम्हाला त्या जागेतून You're काढण्यात आले. shifted from one point to another. आणि एक जागेपासून दुसऱ्या जागेकडे तुमची From बदली one झाली position to another. एक पदापासून दुसऱ्या पदाकडे From तुमची the बदली earth झाली position to heaven position. आणि पृथ्वीच्या पदापासून तुमच्या जी बदली आहे स्वर्गाकडे झालेली आहे That is what is born again. आणि ह्याचाच अर्थ आहे नवीन जन्म Amen. आमेन You're not that old person now, आणि आता तुम्ही ते जुन्या व्यक्ती living in the devil's kingdom, जे शैतानाच्या राज्यात under his राहतात, authority, त्याच्या अधिकारी खाली राहत under आहे, his dominion. त्याच्या सत्ताखाली राहत आहे No. असं नाही You've been translated. तुमच्या आता बदली झाली आहे Now, स्थलांतरण झाली आहे he cannot lord it over you. आता शैतान तुमच्यावर प्रभुत्व करू शकत नाही Amen. आमेन The Lord and Master is Jesus. आणि प्रभू व धनी येशू आहे Amen. आमेन You don't have to fear of anything. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती बाळगायची That's गरज what our नाही. Father tells. आणि असंच आपला देवपिता बोलतो My children must not fear. माझ्या लेकरांनी घाबरू नये Hello? Because fear brings you into bondage. कारण भीती तुम्हाला बंधनाखाली घेऊन येतो Fear destroys your immunity, the fighting ability over sickness and disease. आणि भीती तुमच्या प्रतिरोधक Okay. शक्तीचा नाश करतो ज्याच्यामुळे आपण आजार व रोगावर मात मिळवू So शकत did you नाही. understand? This is the beginning. आणि तुम्हाला हे समजले का So ही born सुरुवात आहे. again is the beginning. म्हणून नवीन जन्म ही सुरुवात आहे Now, your source is God. आता उगम आहे देव Amen. You're Amen. born again means तुम्हारा birth हो गया, नया जीवन मिला, नया जन्म हो गया प्रभु का तरफ से, आणि उसका प्रभूपासून- जीवन से. प्रभूच्या जीवनापासून तुमचा नवीन जन्म Maybe झालेला your आहे. past was not right, कदाचित तुमचा भूतकाळ बरोबर नव्हता but you're not now connected to the past. आता आपण काय भूतकाळाला You are सुधारत connected to नाही. the new that is God. आता तुम्ही भूतकाळाशी जुडले नाही पण देवाशी जुडले And this life has to be lived by faith. आणि हा जो देवाचा जीवन आहे आपण विश्वासाने जगले Whether पाहिजे. you see or not, जेव्हा तुम्ही पाहत आहे whether you किंवा feel नाही, or not, तुम्हाला वाटत आहे किंवा it is नाही. what the word of God says. आणि फक्त देवाचे And वचन you म्हणत believe. आहे, तसंच आहे आणि आपण विश्वास करतो Because what the word of God says is truth. कारण जो देवाचे वचन बोलत आहे तो सत्य आहे. तुम देखो मत देखो, तुम जानो मत जानो, तुमको ऐसा लगे नहीं लगे, वचन में लिखा है वो सही है. Amen. And that's what I'm going to live. आणि तसंच मी जगणार आहे. Amen. Amen. You're a new person. तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात. If any man be in Christ, 2 Corinthians 5:17 is a new person. 2 करंती 5:17 जर कुठलाही मनुष्य ख्रिस्तामध्ये आहे तर तो एक नवीन उत्पत्ती आहे. The old is gone. जुना निघून गेला आहे. Look, पहा you are new. आणि तुम्ही नवीन That's आहात. what God. See, look, आणि बघा with your faith eyes, तुमच्या विश्वासाच्या डोळ्याने बघा with the eyes of the word of God. आणि देवाच्या वचनाच्या डोळ्याने Because that's बघा the way God sees आणि you. असं प्रकारे देव तुम्हाला How does पाहतो. God see you? देव तुम्हाला कसं पाहतो Not in the old, आणि जुनामध्ये but नाही in the new. आणि पण नवीन मध्ये. Amen. Amen. प्रभु तुमको देख के हंसता है. तुम अपने आप को तुम खुद का नजर से देख रहा है या दूसरे ने बोला वैसा नजर से देख रहा है. मैं प्रभु जो बोला उसका नजर से नहीं देख रहा है. तो प्रभु का जीवन काम कैसे कर सकता है? प्रभु तुम्हारे जीवन में कैसे काम कर सकता है? बहुत लोगों ने बहुत सारा चीज तुमको बोला है. तुम ऐसा है, तुम वैसा है, तुम काम का नहीं है, तुम फायदे का नहीं है, और वैसा इमेज बना के रखा है हम लोग और चल रहा है हम. Or you thought, I've come from a broken home,
तुम्ही विचार केले असेल, मी तुटलेल्या घरातून I've आलेला, come from poor family. मी गरीब कुटुंबातून So आलेला. that's the image you're keeping, and that's the image that is developing in your life. आणि तोच प्रतिमा किंवा रूप तुम्ही ठेवत आहे आणि त्या प्रतिमामध्येच तुम्ही बदलत आहे. And the devil likes it. आणि शैतानाला ही गोष्टी खूप As आवडतात. long as he could hold you in that old image, जोपर्यंत तो तुम्हाला त्या जुना रूपात धरू शकत आहे, he can defeat you. तो तुम्हाला पराभूत करू शकतो. It's not no use fighting. प्रार्थना करो तुम्हें ऐसा नहीं है. पहले जानो प्रभु कैसा देखता है, वैसा तुमको देखना है. Amen. Amen. प्रभु तुमको विक्टोरियस देखता है. प्रभू तुम्हाला विजयशाली पाहतो. Even if you read Ephesians, now we don't have much time. I'm going to open to you and show you. आणि फिजिकल जर तुम्ही वाचले See, as God sees you, आणि असं बघा जसं देव He's तुम्हाला happy about you. देव तुमच्याविषयी हर्षित आहे Amen. Amen. He's very happy. आणि देव तुमच्याविषयी खूप He आनंदित आहे doesn't find faults. आणि तो कुठलाही तुमच्यामध्ये दोष पाहत नाही. नहीं देखता है, दिखता भी नहीं, क्योंकि तुम प्रभु यीशु में. अगर फॉल्ट दिखा तो प्रभु यीशु में फॉल्ट हो गया. हेलो. So you must come up to that level now. म्हणून तुम्ही त्या पातळीपर्यंत आले पाहिजे. Okay, let's go a little further and we'll close now because आपण we पुढे don't. जाऊन समाप्त करूया. Now, okay, now this is the meaning of soteria. What born again. नवीन जन्माचा हीच अर्थ आहे. Now let me show you salvation. आता मी तुम्हाला तारण दाखवतो. Salvation in the Greek means soteria. आणि तारण हेलेनीमध्ये सोटेरिया आहे. Salvation is what is available to you when you become born again. तारण ती गोष्टी आहे जी तुमच्यासाठी उपलब्ध होतो जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो तेव्हा Freely. मोफत. क्योंकि तुम मेरा बच्चा है तो मेरा जो भी है वो तुम्हारा है. हेलो. काम करके तुमको नहीं. No, 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 no. The Lord is not saying, no, work out. No, 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 no. प्रभू म्हणत नाही तुम्ही काम करा, You are my child. तुम्ही माझ्या लेकरू आहे So you're my heir. म्हणून तुम्ही माझे वारिस आहात. All that is mine is सर्व yours. जी माझी आहे ती तुमची That's आहे. what the Bible आणि says. असं शास्त्र म्हणत आहे. Amen. आमेन. Hello. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? You don't have to work it out. तुम्हाला त्याच्यासाठी काम करायची गरज मेहनत नाही. करने की जरूरत नहीं है. तुम उसका बच्चा होने के लिए मेहनत नहीं किया, अभी ये सब चीज मिलने के लिए क्यों मेहनत करता है? हाँ? स्वर्गीय जीवन फुकट का दिया है. धरती का चीज, आरोग्य, आशीर्वाद, पैसा, ये सब मेहनत करके मिलेगा, प्रभु देगा. हाँ? अभी तो मेरा बच्चा होगा, अभी काम करके मिलेगा, ऐसा नहीं. That's a wrong theology people are preaching. That is wrong. आणि चुकीचं असं That's why, लोक प्रचार करत you आहे. know, चुकीच्या Christians गोष्टी आहे. are struggling. ख्रिस्ती लोक संघर्ष करत आहे That's one of the reasons you're struggling. आणि हेच एक कारण आहे की ते But संघर्ष करत everything आहे. is going to change पण now. प्रत्येक गोष्टी आता बदलणार आहे. Amen. Amen. This is God's time. आणि ही देवाची वेळ That's आहे. what our Father wants to tell you. आणि असंच आपल्या देव पिताला He wants to tell you, तुम्हाला my सांगायचं children, आहे, माझ्या लेकरांनो don't have fear. भिऊ नका. You're above, तुम्ही वर आहात, not below. खाली नाही. Amen. आमेन. This is my time, आणि ही माझी वेळ आहे. not any man's आणि time, कुठल्याही not मनुष्याची the वेळ devil's time. शैतानाची The वेळ devil नाही. knows it शैतानाला ही गोष्टी माहिती आहे and he's afraid आणि तो घाबरला of आहे this time. ह्या वेळेविषयी. Amen. आमेन. But don't go back. पण मागे जाऊ Be in नका. grace. कृपेमध्येच राहा. वापस से law में मत जाओ. परत नियमशास्त्रामध्ये Many जाऊ are नका. preaching Old Testament law अनेक लोक जुना कराराचा नियम शिकवत आहे and you'll not benefit grace. आणि तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही. मेहनत करने पड़ेगा जैसा पुराना करार में रो रो के प्रार्थना करके ये मार के खुद को ऐसा सब करते थे, तुम लोग को करने पड़ेगा ऐसा. उपवास करो. It's good to fast, but don't use all these gimmicks to उपास- attract God or to please Him. No, उपास करणे ठीक आहे पण ह्या सर्व युक्तींचा उपयोग करू नका देवाला संतुष्ट करण्यासाठी. you have authority. तुमच्याकडे अधिकार आहे. Amen. आमेन. No, there are many things you still need to know. आणि अजून खूप गोष्टी आहे जे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. Okay, now salvation is what is available only to those who are born again. आणि तारण त्या लोकांसाठी उपलब्ध आहे फक्त ज्या लोकांचा नवीन जन्म झाले आहे त्या लोकांसाठी. And it's not something that is stored up in heaven आणि तारण अशी काही गोष्टी नाही जे स्वर्गामध्ये साठले गेले in आहे the sweet by and by. आणि नंतरच्या काळामध्ये येणार आहे अशी गोष्टी नाही. ना एक दिन ना सब ठीक हो जाएगा, एक दिन ना स्वर्ग में ना सब ठीक हो जाएगा, ऐसा नहीं है. ऐसा रहेगा तो तुम ये जीवन में सबसे कठिन जीवन बिताएगा. बिकॉज डेविल देख रहा है अरे इसका विश्वास नहीं है, इसको ऐसा सता के रखो इसको. हाँ,
इसको तो वचन मालूम है, इसको मालूम है कि ऊपर जाने के बाद सब खुशी मिलेगा, इधर कुछ नहीं, इधर तकलीफ से, अड़चन से, बीमारी से सब जाने पड़ेगा. That's what they post on the Facebook. म्हणून ते फेसबुकवर पोस्ट They करतात. show some, all this. They'll take some apostles, they'll bloodshed, ऐसा हो गया, वैसा हो गया, वैसा. ऐसा सब नहीं है. They put so much fear in you. आणि हे सर्व गोष्टी तुमच्यामध्ये भीती घालतो. Salvation is what you're available to you right now and in this time. आणि तारण अशी गोष्ट आहे जी आत्ताच उपलब्ध आहे आणि ह्या समय किंवा ह्या वेळेमध्येच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. And what is that blessing? आणि ती आशीर्वाद काय आहे? For those who are born again, ज्यांच्या नवीन जन्म झाले आहे. hear this. आणि हे ऐकून घ्या. Because that's the Greek meaning of the word salvation. आणि हेच हेलेनी अर्थ आहे तारणाची. Healing. आरोग्य. Hello? Healing. फुकट है. आरोग्य तुम्हाला फुकट आहे. मेहनत करने की जरूरत नहीं है तुमको, सिर्फ वचन का सही ज्ञान होना जरूरी है. Healing. आरोग्य. Safety. सुरक्षा. Protection. संरक्षण. Deliverance. सुटका. Soundness of mind. आणि सौम्य मन. And it also includes ministry of angels. आणि त्याच्यामध्ये देवदूतांची सेविका देखील शामिल आहे. हेलो, ये सब तुम्हारा है. तुमने ये सब ढकल दिया स्वर्ग में जाने के बाद. स्वर्ग में हीलिंग बीलिंग कोई जरूरत नहीं है. उधर कोई बीमार होने वाला ही नहीं है. पहला बात, कोई बुढ़ापा होने वाला ही नहीं है, कोई मरेगा ही नहीं है. उधर डॉक्टर ने, नर्स ने, कुछ नहीं, हॉस्पिटल नहीं है. हेलो, दांत दिखाने वाला डॉक्टर भी नहीं है उधर, कान दिखाने वाला डॉक्टर भी नहीं है. डॉक्टर लोगों को डॉक्टर का काम नहीं, दूसरा काम मिलेगा उनको स्वर्ग में. उधर ये काम है ही नहीं. नो हॉस्पिटल्स. आणि कुठलाही आज रुग्णालय नाही. हॉस्पिटल देख के भी लोग डरता है. एक तो सायरन बजाता है रहता हमेशा एम्बुलेंस का दिन रात, वही डरा देता है. पहला रात को ट्रैफिक में नहीं रहेगा तो भी हाँ करते रहता हो. हाँ? ठीक है, ट्रैफिक रहेगा मैं समझता हूँ, अगर सर को मगर रात को कौन रहता है? कोई भी नहीं रहता होगा. फिर भी जोर जोर से all this fear tactics. हे सर्व भीतीची People are युक्ती आहे. dying out of fear more than any sickness today. आणि कुठल्या आजारापेक्षा लोक भीतीमुळे आज मरत आहे. That's why our Father says, don't fear. Oh, I want to, okay, I'll see if God leads me, I'll continue tomorrow. आणि जर प्रभू मला चालवले हा संदेश मी उद्या I चालू want ठेवणार to आहे. show you the blessings मला तुम्हाला आशीर्वाद दाखवायचं होतं for those who are born again. त्या लोकांसाठी ज्यांच्या नवीन जन्म झालेली आहे. Amen. आमेन. God is not responsible. आणि देव जबाबदार नाही. He has already declared that it's yours. आणि देवाने आधीच घोषित केलंय की सर्व गोष्टी तुमची आहे. You need to take it. तुम्ही ते घेतले पाहिजे. Amen. आमेन. God is not putting any condition. आणि देव कुठलाही अट ठेवत नाही. ये करो, इतका दिवस उपास प्रार्थना रोडून करा, ऐसा सब कुछ नहीं. ये बहुत लोग ऐसा प्रीच करते करते तुमको दूर ढकल दिया. ये सब ब्लेसिंग्स है. It has got nothing to do with all that. आणि ह्या गोष्टीला ह्या सर्व गोष्टींबरोबर Jesus काय said, come to me all who weary and heavy laden, I'll give you rest. येशू म्हणाले, अहो कष्टी व बाराकारांत लोकांना माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देणार. मैं आराम करूँगा. ये नहीं बोला आओ मैं तुमको लिस्ट देता हूँ क्या क्या काम करने का, कितने दिवस उपास करायचं, रडायचं, ऐसा कुछ नहीं बोला. आओ मैं तुमको आराम देता हूँ, काम मत करो, मैंने सब कर दिया तुम्हारे लिए, सिर्फ विश्वास करो. Amen.